मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, जीवनामध्ये पैशाची आपल्याला आवश्यकता ही पडतच असते आणि आपण जो पैसा कमवत आहोत तो पैसा आपण योग्य ठिकाणी म्हणजे मार्केटमध्ये सध्या मार्केटमध्ये जर आपण गुंतवला तर आपलं पैशाचं कंपाऊंडिंग हे लवकर होऊन आपला पैसा हा झपाट्याने वाढेल आणि आपलं पुढचं जे भविष्य आहे, पुढचं जे जीवन आहे ते आपण चांगल्या प्रकारे जीवन जगू शकू. कारण जर पैसा नसेल ना तर आपल्या जवळचेच लोक, जेव्हा आपल्याकडे पैसा होता तेव्हा आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून आपल्या जवळच्याच लोकांनी आपल्याला तो खर्च करायला लावला आणि आपण जर हरभऱ्याच्या झाडावर चढलो तर चढायला हरकत नाही, पण आपल्याला नंतर खाली उतरता येत नाही. त्यामुळं ज्यावेळेस आपला पैसा आहे, आपल्याकडे पैसा आहे, त्यावेळेस तो योग्य ठिकाणी जर गुंतवला तर तो आपल्याला चांगले रिटर्न देऊ शकतो. म्हणून कारण कठीण वेळ जर आली ना तर आपल्या हे जवळचेच लोक, कठीण वेळ जेव्हा आपल्याला नाचवत असते तेव्हा आपल्या जवळचेच लोक हे हसणारे व वाजवणारे असतात. त्यामुळे सावध राहा. योग्य ठिकाणी आपला मेहनतीनं कमवलेला पैसा योग्य ठिकाणी चांगल्या कंपनीमध्ये गुंतवा, जो की आपल्याला भविष्यामध्ये चांगले रिटर्न देऊ शकेल. तर मित्रांनो, आजचं मार्केट बघू. आजचं मार्केट आपण मायनस झालेलं पाहत आहोत. 723 अंकाची घसरण, जवळपास 1% हा सेन्सेक्स मायनस झाला आहे. 723 अंकाची घसरण झालेली. निफ्टी 50मध्ये 212 अंकाची घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वाढणारे स्टॉक हे जास्त होते थोडेसे पडणाऱ्या स्टॉकपेक्षा. आणि आज जवळपास 93,000 कोटी रुपयाचं नुकसान हे गुंतवणूकदाराचं झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आज आपण जी कंपनी पाहणार आहोत ती कंपनी तर पाहूच, पण आहा सोलार ही कंपनी आपण एक 10 दिवसापूर्वी आपण चर्चिली होती. आज जवळपास ही सोलरची कंपनी आहे, तर ही 10% वाढ ह्या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर ती आपण कधी पाहिली होती तर इथं बघू शकता तुम्ही 382ला पाहिली होती ती कंपनी. इथं बघा 382ला ती आपण पाहिली होती आणि आता ती 425वर चालत आहे. सोलरची कंपनी आहे आणि अशा ज्या छोट्या छोट्या कंपन्या मी सांगत आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला जर आवडल्या तर त्याच्यामध्ये थोडी गुंतवणूक करा. जरी त्या खाली पडल्या 4-5%, 10% जरी खाली पडल्या तर त्याच्यामध्ये थोडं आपण ॲड करू शकतो. दुसरी कंपनी पाहिली ASRL, कालच पाहिली होती आपण. कालच्या व्हिडिओमध्ये ASRL बद्दल आपण चर्चा केली होती. आज 5.75% ती वाढलेली आहे आणि खाली सपोर्टवर होती. 130 वरून ती कंपनी 29 रुपयापर्यंत खाली चालत होती. त्यामुळं खूप डिस्काउंट मिळत होता आणि फंडामेंटल चांगले होते या कंपनीचे. आज 5.75 ही वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आजची कंपनी बघूया. आजची कंपनी आपल्याला धर्माज कॉर्प गार्ड लिमिटेड ही कंपनी आज आपण पाहणार आहोत. आणि ही कंपनी काय करते तर ॲग्रोकेमिकल, कृषी रसायन कंपनी आहे आणि B2C आणि B2B ग्राहकांना, इथं बघू शकता B2C आणि B2B ग्राहकांना कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, वनस्पती वाढ नियामक, सूक्ष्म खते, प्रतिजैविक यासारख्या कृषी रासायनिक फॉर्म्युलेशनच्या विस्तृत श्रेणीचे वितरण व विपणन करण्याचा व्यवसायात ही कंपनी आहे. ह्या कंपनीचे फोटो मी इथं दाखवतोय तुम्हाला. कंपनी बघू शकता, म्हणजे आपल्याला विश्वास. ह्या कंपनीच्या वर बी सोलर बसवलेले आपल्याला इथं दिसत आहेत बघा. ह्या कंपनीवर सोलर बसवलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर कंपनीवर आपला विश्वास असेल आणि आपण त्याच्यात विश्वासानं गुंतवणूक केली तरच आपण कंपनीत टिकू शकतो. नाही तर ती कंपनी 4-5-10% पडली का आपण लगेच विकून मोकळे होतो. ही कंपनी काय करते बघा. ही कंपनी, आम्ही शेतकऱ्यांना पीक संरक्षण उपाय प्रदान करतो. आम्ही आमची उत्पादने लॅटिन अमेरिका, पूर्व आफ्रिकन देश, मध्य पूर्व आणि सुदूर पूर्व आशियातील 20हून, इथं आता 26च्या पुढे गेलेली ही कंपनी, 20हून अधिक देशामध्ये निर्यात करतो. ही तिची निर्यात आहे. आणि ही कंपनी उत्पादन पोर्टफोलिओ ऑफर करण्याच्या उद्देशाने आम्ही नवीन उत्पादने सादर करून आमचा उत्पादन पोर्टफोलिओ वाढवत आहोत. म्हणजे कंपनी आपल्या कंपनी वाढवण्याच्या दृष्टीनं हिचं जे मॅनेजमेंट आहे ते प्रयत्न करत आहे.
मी 2-3 दिवसापूर्वी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की मॅनेजमेंटही कंपनीला पुढं नेण्यासाठी प्रयत्न करणारा असावं, तसं हे मॅनेजमेंट आपल्याला दिसत आहे. आम्ही कीटक, बुरशीनाशक, तणनाशके, ग्रोथ रेग्युलेटर, मायक्रो अँटीबायोटिक्सचे विविध फॉर्म्युलेशन तयार करतो व विकतो. तर ही कंपनी बघा 26 देशामध्ये, ही 26+ देशामध्ये ही कंपनी एक्सपोर्ट करते. 4500 डीलर आहेत आणि 16 स्टॉक डेपो 20 राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हिचे जर ग्राहक पाहिले तर केमिकल कंपनी हिचे काही ग्राहक आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कृषी रसायन, भारत रसायन, मेघमनी ऑर्गॅनिक. त्याच्यानंतर अतुल ही केमिकलच कंपनी आहे. हेरंबा, हेमनी, क्रिस्टल. तर ह्या तिच्या ग्राहक आहेत. मार्केट कॅप ह्या कंपनीचं पाहिलं तर मार्केट कॅप 801 करोड आहे. छोटी कंपनी आहे आणि छोटी कंपनी जर आपण त्याच्यात गुंतवणूक केली, ती जर चालली ना, तर आपला अफाट पैसा बनू शकतो. 17.9 म्हणजे जवळपास 18चा पी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 237 वरती आता चालत आहे. ROC ROE जर पाहिलं तर ROC 18.9 म्हणजे 19 आणि ROE 16.3 आपल्याला पाहायला मिळत आहे. फेस व्हॅल्यू जर पाहिली तर फेस व्हॅल्यू 10ची आहे, म्हणजे पुढं स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. सेल्स पाहिले तर सेल्स जर आपण पाहिले ते 136 करोडचे सेल्स 193 वर आले, 298, 388, 527 आणि आता हे 3 क्वार्टरचे रिझल्ट आलेत ह्या कंपनीचे. 612 करोड आपल्याला पाहायला मिळतात. सेल्स हे चांगले आहेत आणि OPM जरी पाहिलं तर OPM 10चं चालू आहे. नेट प्रॉफिट जर पाहिले तर नेट प्रॉफिट बघू शकता. नेट प्रॉफिट 5 करोड, 11 करोड, 21 करोड, 29 करोड, 33 करोड आणि आता 3 क्वार्टरचे 45 करोड झालेलं आहे. म्हणजे कसं आहे, 5 करोडचं प्रॉफिट 11 करोड झालं म्हणजे डबलच्या पुढं गेलं. 11 करोडचं 21 झालं म्हणजे जवळपास डबल झालं. म्हणजे ही अशी छोटी कंपनी घेतली ना, तिचं प्रॉफिट लवकर वाढतंय. आपण काल विप्रो पाहिली होती, 8 वर्षात तिचं प्रॉफिट डबल झालं नव्हतं. इथं एकाच वर्षात डबल झालेलं आहे. तर अशी ज्याचं प्रॉफिट डबल झालं तो स्टॉक तेवढा पळणार आहे. त्यामुळे छोटी कंपनी घेतली तर असा फायदा होऊ शकतो. हिचं सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ आणि स्टॉक प्राईस CAGR नवीन लिस्ट झालेली आहे, त्यामुळे स्टॉक प्राईस CAGR इथं आपल्याला दिसत नाहीत. पण सेल्स ग्रोथ बघा 40% आहे 3 वर्षाची. प्रॉफिट ग्रोथ 45% आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा आपल्याला इथं CAGR हे जास्त मिळणार आहेत. प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर प्रमोटर होल्डिंग 68.65, तर त्यांनी आपल्या कंपनीचेच शेअर खरेदी करून 70.40 पर्यंत तिनं आपला स्टेक केलेला आहे. FII 4.35 आहे. DIनं आपला माल विकलेला इथं दिसतोय आणि पब्लिक 25.25ची आपल्याला पाहायला मिळत आहे. चार्ट बघा, चार्ट जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल हाच तिचा हाय होता 280चा आणि तिनं खालून एक राउंडिंग बॉटम तयार केलेला आहे आणि बरोबर तिथंच तिनं जो तिचा हाय होता तिथंच ती त्याला क्रॉस करू शकली नाही, इथून वर जाऊ शकली नाही आणि ती आता खाली आलेली आहे. आणि खाली आता ती किती येईल तर तिचा पहिला जर सपोर्ट जर पाहिला आपण तर पहिला सपोर्ट तिचा हाच असू शकतो. बरोबर तिथं टच करून ती आज वर गेलेली आहे. जर तिथून खाली आली तर दुसरा सपोर्ट तिचा आपल्याला इथं पाहायला मिळू शकतो. म्हणजे पहिला सपोर्ट आहे 230चा, आता 236 चालू आहे आणि तिथून जर खाली आली तर 210 पर्यंत ती खाली येऊ शकते. इथं तुम्ही बघू शकता. जर तुमच्याकडे ही कंपनी नसेल, चांगली कंपनी आहे, नसेल जर तर इथं थोडी गुंतवणूक तुम्ही करू शकता सध्याच्या प्राईजला आणि जर खाली आली तर 210ला त्याच्यात पुन्हा ॲड करू शकता. पुढची कंपनी आहे APL अपोलो ट्यूब. ही कंपनी स्टीलचे पाईप बनवते. इथं बघू शकता भारतातील आघाडीच्या ब्रँडेड स्टील उत्पादनापैकी एक आहे APL अपोलो, म्हणजे भारतामध्ये ही नंबर 1 आहे. आणि दिल्ली NCR येथे मुख्यालय असलेल्या कंपनी 10 उत्पादन सुविधा चालवते, ज्यात 1500पेक्षा जास्त प्रकारची MS ब्लॅक पाईप्स, गॅल्वनाइज्ड ट्यूब, प्री गॅल्वनाइज्ड ट्यूब, स्ट्रक्चरल ERW स्टील ट्यूब्स, हॅलो सेक्शन सारख्या उद्योग अनुप्रयोगांना सेवा देण्यासाठी शहरी पायाभूत सुविधा, वनस्पती अशा प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. तर ही नंबर 1 कंपनी आहे भारतामधली. तुम्ही इथं बघू शकता
नंबर 1 कंपनी आहे भारतातली स्ट्रक्चरल स्टील ट्यूब कंपनी. आणि हिचं मार्केट शेअर जर पाहिलं, मार्केट शेअर जर हिचं 55% आहे. म्हणजे भरपूर मार्केट शेअर ह्या कंपनीनं काबीज केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. डिस्ट्रीब्युटर जर पाहिले तर 800च्या प्लस आहे. कॅपॅसिटी पाहिली तर 3.6 मेट्रिक टन ही कॅपॅसिटी आहे. 11 प्लॅन्ट आहेत त्या कंपनीचे आणि रजिस्टर्ड प्रोडक्ट जे आहेत ते 16 आपल्याला पाहायला मिळतात आणि 2587 हे एम्प्लॉई तिच्याकडे काम करतात आणि 75 रजिस्टर्ड ट्रेडमार्क आपल्याला ह्या कंपनीचे पाहायला मिळत आहेत. कंपनीचा फोटो बघू शकता तुम्ही प्रोडक्ट हिचे. आणि ही बिल्डिंग मटेरियल कंपनी म्हणू शकतो आपण, कारण त्याच्यामध्ये लागणारे सगळे स्टीलचे पाईप, स्क्वेअर पाईप असतील, राऊंड पाईप असतील, जे सगळे आहे ते ही कंपनी बनवते. आणि लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर स्ट्रक्चरल स्टील ट्यूबमध्ये आपल्याला ही कंपनी इथं पाहायला मिळते. त्याच्यानंतर इनोव्हेटिव्ह अँड एक्झिक्युटिव्ह प्रोडक्ट रेंज, प्रीमियम ब्रँड पोर्टफोलिओ. त्याच्यानंतर कटिंग एज हे वेगवेगळे लार्जेस्ट स्केल डिस्ट्रीब्युशन असं वेगवेगळे ही कंपनी तयार करते. तुम्ही याचे फोटो बघा, मी तो फोटो दाखवलेले आहेत काही. आणि ही कंपनी जाहिरातीवर भरपूर खर्च करते. अमिताभ बच्चन ह्या कंपनीची जाहिरात करत असतेवेळी आपल्याला दिसत आहेत. तर ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 38,000 करोडची कंपनी आहे आणि करंट प्राईस 1388 चालू आहे. स्टॉकचा PE 50 आहे. ROC ROE पाहिलं तर ROC ROE चांगले आहेत, 26.927 जवळपास आणि ROE 23.5. फेस व्हॅल्यू 2 आहे. पुढे भविष्यात स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. सेल्स जर पाहिले तर सेल्स बघा 2015 पासून आहे 3,000 करोड, 4,100, 3,900, 5,300, 7,100, 7,700, 8,500, 13,000, 16,100 आणि आता हे 3 क्वार्टरचे 17,784 सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सेल्स हे कंपनीचे चांगले आहेत. प्रॉफिट जर पाहिलं कंपनीचं प्रॉफिट बघूया. प्रॉफिट जर पाहिलं तर 64 करोड, 101 करोड, 152 करोड, 158, 148, 256, 408, 619, 642 आणि 3 क्वार्टरचे आता 764 आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रॉफिटही या कंपनीचं चांगलं आहे. या कंपनीचं सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ बघूया पुन्हा. सेल्स ग्रोथ ही प्रॉफिट ग्रोथ आणि स्टॉक प्राईस CAGR ही कंपनी चांगले स्टॉक प्राईस CAGR हिनं दिलेले आहेत. सेल्स ग्रोथ जर पाहिली तर 10 वर्षाची 23, 5 वर्षाची 25, 3 वर्षाची 28. म्हणजे सातत्य ह्या कंपनीमध्ये आपल्याला दिसत आहे. सेल्समध्ये एकदम सातत्य दिसत आहे. प्रॉफिट ग्रोथमध्ये जर पाहिलं तर 10 वर्षाची 25%, 5 वर्षाची 32 आणि 3 वर्षाची 39. प्रॉफिट हे 10 वर्षाचे जेवढे होते त्याच्यापेक्षा 32 झाले 5 वर्षात आणि 3 वर्षात 39 झाले. म्हणजे हळूहळू हे प्रॉफिट हे आपल्याला वाढती वेळी दिसत आहेत. स्टॉक प्राईस CAGR जर पाहिला तर 10 वर्षाचा 58, 5 वर्षाचा 66, 3 वर्षाचा 42. स्टॉक प्राईस CAGR आहे जबरदस्त आहेत. चार्ट बघा, कंपनीचा चार्ट बघू शकता तुम्ही. तर ही कंपनी सपोर्टवर, इथं आपण छोटा हा जो सपोर्ट आहे ते सपोर्टवर आहे म्हणू शकतो. जर तिथून खाली आली तर हा दुसरा सपोर्ट तिचा आहे. तर आता ही कंपनी 1381ला आहे. हाही एक सपोर्ट आपण म्हणू शकतो. जर तिथून खाली आली तर ही कंपनी आपल्याला 1300वर येऊ शकते. जर आता थोडे आणि नंतर थोडे तुम्ही ह्याच्यामध्ये स्टॉक खरेदी करू शकता. कंपनी चांगली आहे. कोणताही कॉल किंवा टिप्स नाही, अभ्यास म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही ह्या कंपन्यावर, ज्या कंपन्या मी सांगितल्या त्याच्यावर अभ्यास करा. कंपनी खरेदी करण्याआधी किंवा विक्री करण्याआधी तुम्ही तुमचा स्वतःचा निर्णय घ्यायला हरकत नाही. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.